नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की वसुंधरा जेलमध्ये आकाशची वाट बघत बसलेली असते. तो अजून आला नाही म्हणून तिला फार काळजी वाटायला लागते. ती राहून राहून त्या हवालदारांना विचारत असते की अहो, माझा नवरा आलाय का? अहो, आकाशराव आलाय का? ते म्हणतात की नाही आला तर आम्ही तुम्हाला सांगू. ते म्हणतात की एकदा बाहेर जाऊन बघता का, तुम्ही आलात का? तेव्हा ते म्हणतात की यायचं असता तर कधीच आला असता. नाही आलाय सांगितलं ना तुम्हाला. वसू रडायला लागते. त्याच्यासोबत तिच्यासोबत ज्या जेलमध्ये बायका असतात तिला अजूनच हिनवून बोलत असतात की अगं, तो नाही येणार. असेच करतात घरातली माणसं. आधी ते बोलायचं आणि भेटायचं सोडून देतात आणि मग आपल्याशी सगळा संबंध तोडून टाकतात. वसुंधरा म्हणते की नाही, असं होऊ शकत नाही. तेवढ्यात आकाश तिथून येतो. तेव्हा ती म्हणते की बघा, मी म्हटलं होतं ना ते नक्की येणार. आकाशराव, तुम्ही आलात. कसे आहात तुम्ही? ठीक आहात ना? बनी कसा आहे? बनी का नाही आला? आकाश गप्प असतो. तो म्हणतो की नाही आला, त्याला शाळा होती म्हणून तो गेला. तेव्हा वसुंधरा म्हणते की बरं झालं नाही आला. तशी त्याला शाळा असेल ना, आणि तो मला या अवस्थेत बघून त्याला अजिबात चांगलं वाटलं नसतं. आकाशराव म्हणतात की हो. वसुंधरा चौकशी करायला लागते की चिनू मनू कशा आहेत, ठीक आहेत ना? आकाश म्हणतो की हो ठीक आहे. तेव्हा वसुंधरा म्हणते की काय झालं आकाशराव, इतका शांत का बसलाय? कामाचं काही टेन्शन आहे का? तब्येत बरी नाही आहे का तुमची? तुम्ही गोळ्या घेता ना? आकाशराव म्हणतो की म्हणजे? वसुंधरा म्हणते की नाही, तुम्हाला वर्कलोड असतो ना म्हणून विचारलं. आकाश शांत बसतो. आकाश म्हणतो की मी तुमच्यासाठी वकील बघायचा प्रयत्न केला, पण कुठलाच वकील तुमची केस घ्यायला तयार होत नाही आहे. वसुंधरा म्हणते की काही हरकत नाही आकाशराव, नाही घेतली कोणी केस तर आपण, कोर्टाचा एक नियम आहे ना की आपल्याला कोणी वकील भेटत नसेल तर आपण स्वतःची केस स्वतः लढू शकतो ना. तुम्ही काळजी करू नका, मी माझी केस माझी लढेन. आकाश म्हणतो. वसुंधरा काही बोलणार इतक्यातच आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, मी जातो, काम आहे मला. वसुंधरा अडवण्याचा प्रयत्न करत असते, पण आकाश काही न बोलता निघून जातो. मागची बाई बोलते की मी म्हटलं होतं ना तुला, स्टार्टिंगला हे असंच करतात. आधी भेटायचं तोडतात, नंतर बोलायचं तोडतात आणि हळूहळू संबंधसुद्धा तोडून टाकतात. इकडे वसुंधरा रडायला लागते. आकाशचं हे परकेपणानं वागणं वसुंधराला फार त्रासदायक असतं. इकडे अखिल कामावरून येतो. त्याच्यावर खूप लोड पडलेला असतो. तो आल्यालाच झोपतो. तनया त्याला उठवते आणि म्हणते की अखिल, काय करतोयस रे? झोपू नकोस, प्लीज उठ. अखिल म्हणतो की तनया, खरंच कामाचा खूप लोड आहे आणि आकाशदादा नाही आहे ना, तर त्याच्यासुद्धा मीटिंग्स मलाच हँडल कराव्या लागतात. तनया म्हणते की मग छानच आहे ना अखिल, त्याचे क्लायंट्सही तुलाच भेटतील आणि तुझंच नाव होईल. अखिल म्हणतो काही मॅड आहेस का तनया तू? आत्ता आकाशदादा नाही आहे म्हणून ते माझ्याकडे क्लायंट आहेत, पण इन दी एंड त्याच्याकडेच जाणार आहेत ना. तनया म्हणते की हो, पण तोपर्यंत तरी तू त्यांना हँडल करतोयस ना. अखिल म्हणतो की अगं असं काय करते, आकाशदादाचं सुद्धा काम आहे ना ते. तनयाला त्याला सगळ्या आपल्या ऑफिसवर ताबा घ्यायला लावते. ती म्हणते की तुला कसं कळत नाही अखिल, जेवढी आकाशदादाची कंपनी आहे तेवढीच तुझीसुद्धा आहे, विसरू नकोस. आणि अखिल, कामात प्रोग्रेस हवी आपल्याला, बाकी काही मला ऐकायचं नाही आहे. तेवढ्या जयश्री अखिलला चहा घेऊन येते. अखिलला चहा आणल्यानंतर त्याने उगीचच खोटं नाटक करत जयश्रीला म्हणते की बघा नाही, अखिलवर खूप लोड पडतोय, तो खूप काम करतोय. आकाशदादा नाही आहे ना, मग त्याच्या वाटणीचं सुद्धा काम त्यालाच करावं लागतंय. जयश्री शांत बसलेली असते. तिने काल आकाशचा जो अवतार बघितलेला असतो त्यामुळे ती घाबरलेली असते. त्याने या मुद्दामून आपण आकाशदादाला थोडे दिवस ऑफिसला पाठवायला नको हे सांगत असते. पण जयश्री म्हणते की नाही, आकाशने काहीही झालं तरी परत त्या डिप्रेशनमध्ये आणि खोलीत कोंडून घेऊन नये. कमीत कमी त्याने काम करून त्याचं मन त्यात गुंतवायला हवं. मी करते काहीतरी, आकाशशी जाऊन बोलते, असं म्हणून जयश्री तिथून निघून जाते. तनया म्हणते की अखिल, काही झालं तरी तुला हे काम सोडायचं नाही आहे, तू लक्षात ठेव. तुला हे सगळ्या मीटिंग्स तुला सिंगल हँडेडली हँडल करायचेत, लक्षात ठेव अखिल, असं म्हणून ती त्याला धमकी देत बसते. इकडे आकाश आपल्या रूममध्ये एकटाच बसलेला असतो. त्याला सगळ्या वसुंधराच्या आठवणी आठवत असतात. त्याला वसुंधराची बोलते की गोळ्या खाल्ल्यात का? त्याच्यावरून आठवतं की हिने माझ्या झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. वकिलांचं बोलणं आठवतं. ते सगळं झाल्यानंतर बनीला, चिनू मनूनी आणि वसूला कशी मिठी मारली होती त्यांचे सगळे गोड क्षण आठवायला लागतात. तो त्यात गुंतलेलाच असतो की इतक्यात जयश्री त्याच्या रूममध्ये येते. आल्यानंतर ती लाईट लावते. म्हणते की आकाश, असं तिने सांजेच्या वेळेला अंधारात बसू नये बाळा, काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो की सॉरी आई, मी काल तुझ्यावर ओरडलो. जयश्री म्हणते की अरे सॉरी काय म्हणतोय, मी तुझी आई आहे, मला माहिती आहे तू कुठल्या परिस्थितीतून जातो याची मला पूर्ण कल्पना आहे आणि मी आई आहे ना, मी सगळं समजून घेऊ शकतो.
आकाश म्हणतो की सॉरी आई, पण मला तुला एक सांगायचं होतं. जयश्री म्हणते की बाळा तुला काय सांगायचं ते सांग, सगळं मन मोकळं कर. आकाश म्हणतो की काल जे वकिलांनी पुरावे दाखवले ना, काय माहीत आई, पण माझा त्याच्यावर विश्वास बसत नाही आहे, माझं चित्तच लागत नाही आहे. जयश्री म्हणते की अरे असं काय करतोय, खऱ्यावर विश्वास ठेव, हे सगळं खरं आहे असं म्हणून ती त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लावते. ती कपाळाला हात लावून घेते की अजूनसुद्धा आकाशला त्याचं काही खरं वाटतच नाही आहे. तो म्हणतो की आई ती फ्रेम बघतीयस ना. तेव्हा जयश्री म्हणते कुठली फ्रेम, ती मागची बघते. आकाश म्हणतो की ती नाही, मी चिनू मनूच्या फ्रेमबद्दल बोलतोय. तो माहिती आहे ना तुला, चिनू मनू कशा आईकडे बोलत होत्या, त्या त्यांना मिठी मारून त्या किती गुंतलेत वसूमध्ये. तेव्हा जयश्री म्हणते की अरे हे सगळं तिनं मुद्दामून केले, कारण मुली तिच्या जाळ्यात अडकल्यानंतर तू सुद्धा येशील, आणि असं काय रे, वर्षच झाले लग्नाला, इतकं प्रेम होतं का. आकाश म्हणतो की अगाई मी त्या मागच्या चिनू मनूच्या फ्रेमबद्दल बोलतोय. काहीही झालं तरी मला वसूवर जे केलं आहे ते काही खरं वाटत नाही आहे. जयश्री म्हणते की आकाश आता तरी तू तुझे डोळे उघड, सगळे पुरावे बघितल्यानंतर असं नको ना वागूस, मला खरंच तुझी फार भीती वाटते. आकाश म्हणतो की आई मला थोडा वेळ एकटीला घालवू दे, म्हणून जयश्री निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टात आपली वसूची सुनावणी चालू असते. सुनावणी चालू झाल्यानंतर तो वकील त्याच्याबद्दल पुरावे सादर करतो. तेव्हा जज म्हणते की तुमच्याकडे तुमचा वकील आलाय का. वसू म्हणते की नाही आला, आपण मला माझाच वेळ डिफेंड करण्यासाठी द्यावी. जज म्हणतात की काहीच हरकत नाही, दिली तुम्हाला असं म्हणते ती. आकाशकडे केविलवाण्या नजरेने बघत असते, पण आकाश तिच्याकडे बघत नाही. कोर्टाला सुनावणी चालू होते. तेव्हा वकील म्हणतो की मॅडम यांनीच त्या मुलाला सुपारी दिली होती आणि आधी त्या भेटल्यासुद्धा होत्या, याचे काही पुरावे आहेत ते मी सादर करू शकतो का. तो पुरावे सादर करतो आणि एक पुरावा आपल्या वसूच्या हातात देतो. त्यांनी ते फोटो बघितल्यानंतर वसूच्या लक्षात येतं की यांच्याकडून मी पैसे घेण्यासाठी गेले होते. ते म्हणतात की याच माणसाला यांनी सुपारी दिली होती. तेव्हा जज म्हणतात की तुम्हाला काही यावर बोलायचं आहे का. वसू म्हणते की हो, मी या माणसाला भेटलेच होते, खरंच विश्वास ठेवा मी एकदाच या माणसाला भेटले होते, ते पण मी पैसे घेण्यासाठी गेले होते. नर्सरीच्या कामाचे जे पेमेंट बाकी होतं ते मी कवर करण्यासाठी गेले होते. तेव्हा वकील म्हणतो की अहो तुम्ही यात क्लिअरली पैसे देताना दिसताय, घेताना दिसत नाही, आणि आपल्या कामाचे व्यवहार हे सकाळी होतात, रात्री होत नाही. असं कुठलं तुम्हाला इमर्जन्सीचं काम आलं होतं की तुम्ही तिकडे गेलात. तेव्हा वसुंधरा म्हणते की विश्वास ठेवा इमर्जन्सी होती, आधी मला आठवत नव्हतं, कारण एका रिक्षावाल्याने मला भलत्याच ठिकाणी सोडलं होतं. माणुसकीच्या नात्याने तो दुसरा माणूस मला दुसरी रिक्षा भेटेपर्यंत थांबला आणि मी योग्य ठिकाणी पोहोचले आणि या माणसाकडून पैसे घेतले. विश्वास ठेवा. आकाशला वसूचं सत्य आहे हे कळायला लागतं. तेव्हा वसुंधरा म्हणते की तेव्हा खूप अंधार होता, त्यामुळे मी यांना ओळखू शकले नाही, पण आत्ता फोटो बघितल्यानंतर माझ्या सगळं लक्षात येते. वकील म्हणतो मग असंच एवढीच इमर्जन्सी होती तर तुम्ही तुमच्यासोबत दुसऱ्या कोणाला का नेलं नाही. वसुंधरा म्हणते की अहो आकाशराव झोपले होते आणि घरात दुसरं कोणी माझ्यासोबत यायला तयार नव्हतं आणि येऊ शकलं नसतं एवढ्या रात्रीचं. तेव्हा वकील म्हणतो दॅट्स पॉईंट माय लॉर्ड, हाच मला पॉईंट, दुसरा माझा पॉईंट होता की यांनी आपल्या आकाशरावांना झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. हे बघा, हे त्यांचा मेडिकल रिपोर्ट आणि ह्या झोपेच्या गोळ्या, यांनी त्यांना ओव्हरडोस दिला होता, त्यामुळे ते बिचारे झोपून गेले होते. तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवा. वसू म्हणते की नाही, मी हे सगळं काहीही केलेलं नाही आहे, विश्वास ठेवा माझ्यावर. वकील म्हणतात की हे बघा जजसाहेब, हे सगळे पुरावे आहेत आणि ही गोळी तुम्ही साक्ष द्यायला आकाशरावांना सुद्धा बोलवू शकता, असं म्हणून तो त्यांना बोलवायला लागतो. वसुंधराला गोळ्यांचं सत्य बाहेर आल्यानंतर तिला आपण स्वतःला कसं वाचू हे कळत नसतं. ती केविलवाण्या नजरेनं फक्त आकाशकडे बघून आपण काहीच केलेलं नाही आहे हे सांगत असते. इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो. तुम्हाला पुढच्या मालिकेचे अपडेट्स पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.